नमस्कार मित्रांनो, मी यश घोडे फोपसंडीकर. तर आपण येथे उभं आहोत. ह्या आहेत ही सिद्धदार नावाची ही टेकडी आहे वर दौंड्या डोंगर आहेत आणि ह्या 4-5 गुहा समोर आपल्याला दिसत आहेत. तर ह्या गुहांचा वापर फार पूर्वीच्या काळापासून होत होता. हा समोरच दिसतो हा कुंजरगड आहे. येथे 400-500 वर्षापूर्वीपासून वस्ती आहे आणि या ठिकाणी या गुहा आहेत. या गुहांचा वापर तेव्हापासून होत होता. मला सुद्धा आठवते 30-35 वर्षापूर्वी आम्ही ही जी वाट आहे या वाटेने इकडे खाली तळे कोथळे गाव आहे, इकडे खाली विहीर गाव दिसतंय. इकडे आमच्या नातेवाईकांकडे पायी जायचो तेव्हा या गुहांमध्ये मनुष्य वस्ती होती. आजूबाजूच्या गावातली आणि फोपसंडीच्या गावातली लोक राहायची. तर त्या आता सध्या इथे वापर बंद झालेला आहे. कोणी या ठिकाणी येत नाही. तर आपण दाखवूया कशी आहे गुहा. तर ही पहा, या ठिकाणी अजूनही फोपसंडी भागातील गुरे या ठिकाणी आल्यानंतर पावसाळ्यात खूप पाऊस असतो त्यावेळेस इथे येऊन बसतात, आराम करतात आणि पाऊस कमी झाल्यावर बाहेर निघतात. पहा, त्या काळाची रचना आहे. 35 ते 40 वर्षाच्या पूर्वीचे हे राख आहे. इथे पहा, आपण पाहू शकतो. तेव्हा ही वस्ती होती आणि या ठिकाणी चूल पेटवायची वगैरे ती राख सुद्धा आहे. तर ही गुहा अशी वातावरण करते. अजूनही या ठिकाणी असं थंड वाटते, गरम वाटत नाही अशी ही गुहा आहे. आणि याला गडद म्हणतात आदिवासी भाषेमध्ये. पहा, आणि याचं वैशिष्ट्य आहे आतमध्ये गुरज बरोबर उभे राहतात आणि माणसाला पण वाकूनच चालावं लागतं. जर उभं राहिले तर डोक्याला लागण्याची शक्यता असते. इथे पण त्यांची चुलच होती. तर पूर्ण दगड काळे झालेले आहेत. तर मी या गुहेमधलाच एक दगड घेतलेले. पहा किती मृदू आणि हे आहे. तर याची माती पूर्वी माती खाणं म्हणजे असं हे असायचं. तर याची माती पण आधी पौष्टिक असते. तर आपण पाहूया. हे पहा, या ठिकाणी गांधील माशांनी घरं केलेले आहेत. इकडे लांबच लांब अशी ही पूर्ण निसर्ग निर्मित आहे. ती कोणी मानवाने तयार केलेले नाही. तर हा दगड वेगळ्याच प्रकारचा आहे, सफेद दिसतो राखाडी. तर हा जो आपण हात लावला की ह्या दगडातून असे दगड निघतात वेगवेगळ्या प्रकारे, नाही का. तर असे पूर्वी बसल्या लोक काय करायचे, एक 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 दगड हळूहळू काढायचे. त्यामुळं आतमध्ये हे पहा, आपण सुद्धा हात लावलं की हा दगड निघतो. जसं काढत जाऊ तसं हे आतमध्ये अंतर हे पोखरलं जाते आणि मग ह्या अशाच गुहा उकरलेल्या आहेत पूर्वी जनावरांना बसण्यासाठी घराचं साधन म्हणून. तर असं हे वैशिष्ट्य आहे. ही 4-5 गुहा आहेत. इकडे पण पाहू शकतो आपण. इथं भिंत घातलेली आहे जेणेकरून तिकडची गुरं इकडे येऊ नये. आणि काही वस्तू द्यायची असेल तर इकडनं पलीकडे जायचे. पलीकडे पण आपल्याला दिसतंय. पहा, इकडे ती गडद आहे आणि याच्यामध्ये पण सुंदर असं मस्त फ्रेश वाटत आहे. तर येथे आपण म्हणतो गर्दीत बरेचसे वाघ वगैरे असतात, हे प्राणी वेगळे असतात. तर नाही, पूर्ण पॅक बंद आहे. असं ही निसर्ग निर्मित आहे. फक्त पूर्ण काही प्राणी येऊ नये म्हणून दरवाजे असायचे. तर अशी ही गुहा आहे, मोकळी आहे पूर्ण, कुठेही अशी हे नाही. तर या कडेकपारीमध्ये पूर्वीच्या काळापासून लोकांनी आश्रय घेतला. कारण हे जी गुहा असते ह्या गुहेत वापर करणे लोकांसाठी पावसाळ्यात खूप सोयीस्कर ठरते. आता पावसाचं पाणी नसल्यामुळे, जवळ साधन नसल्यामुळे इथे कोणी थांबत नाही. असं पूर्वीच्या काळी लोकांनी खूप उपयोग घेतला आणि आता पाण्याच्या ठिकाणी जवळ लोक वस्ती करून गावाच्या ठिकाणी गेलेले आहेत. तर असं हे पाहू शकतो आपण कडेकपारी. इकडे पहा, तर या ठिकाणी पक्षी बसायचे, आम्ही खूप पाहायचो. ते पक्षी आता बाहेर गेलेले आहेत. संध्याकाळी बरोबर ते येतात आणि पावसाळ्यात तर पशुपक्ष्यांच्या अशाच जागा असतात, कपारीला येऊन बसायचं, तेच आश्रयाचं स्थान. इकडे पण आपण पाहू शकतो. हा खालचा परिसर खूपच नयनरम्य आहे. तर इकडची जी बाजूची जागा दिसते, तर अशा ह्या जागेने गवत वगैरे ठेवायचं जनावरांसाठी, जेणेकरून भिजू नये म्हणून. अशी ही वाट आहे. खालची गावं दिसतात. इकडे अकोले परिसरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील गावं दिसत आहे. तिकडे समोर कळसुबाई उंच दिसत आहे टेकडाच्या त्या ठिकाणी. इकडे सुद्धा असा हा डांगण भाग
अकोले तालुक्यातील माझ्या समेत भरतवाजे आहेत. आणि इकडचा जो भाग असं दिसतो आपला हा कुंजरगड आणि पोपसंडीचा हा भाग आहे. अजूनही रानची गुरं चालायला येतात त्या ठिकाणी शेण पडलेलं आहे. जर उशीर झाला कधी जनावरांना तर या ठिकाणीच बसले जातात. जनावरं मोकळे असतात, कोणी गायचं नसतं त्यांच्या पाठीमागे ते आपाप घरी जातात किंवा अशाच या गुहेंचा वापर करतात. तर आपण ही पाहिली आणि ही पण पाहू शकतो. ते पहा जणू काही खोल्या आहेत या ठिकाणी बरोबर बसण्यासाठी तेवढा जागा आहे. इकडे ह्या दगडीने पूर्ण पॅक बंद केले आहे. जणू बाहेरचे प्राणी किंवा प्राण्यांना संरक्षणासाठी ही भिंत माणसांना आहे आणि आतमध्ये पूर्ण नैसर्गिक आहे. तर या गुहांमध्ये कधी उदय वाळवी लागत नाही, लाकडंसुद्धा खराब होत नाही. इथं या ठिकाणी आपण पाहू शकतो ही सुद्धा या ठिकाणी वापर होता. अशी ही गुहा आहे. इकडे सुद्धा दगड वगैरे आपल्या चारा ठेवायचे, इकडे सुद्धा बसण्यासाठी आहे वापर. पहा कपारी दिसतात आपल्याला. हे दगड खूप लवचिक आहे, पटापट निघतात ते. तर अशा प्रकारे आपण या शीतदार परिसरामध्ये आलेलो आहे आणि माझ्या हातात ही वनस्पती आहे, तिचं नाव आहे रगातरेडा. ही शोधण्यासाठी आम्ही आलो होतो आणि येता आठवण आली आणि ह्या कडेकपारीतल्या गुहा पाहण्यासाठी आलो. तर असं हे शिवकालीन त्याच्या पूर्वकालीन सुद्धा लोकांनी वापर केला गुहेंचा. आता सध्या लोक गुहेंमध्ये राहत नाही. आपण दगड पाहू शकता. माझ्यासमोर भरतवाजे आले. भरतवाजे इकडे या. हे पहा हे असे हे दगड निघत असतात. हे पहा किती ठिसळ आहे. याची माती पण पौष्टिक असते. ते पण वापर करतात, कोणत्या तरी आजारावर उपकारी आहे, लेप करतात. मला माहीत नाही, जुन्या जाणत्या लोकांना माहीत आहे. तर पहा हे दगड किती मोकळे ठिसळ आहेत. आणि इकडे हे पहा माती झालेली आहे, आपण दाखवू शकतो. ही अशी माती आहे. ही आयुर्वेदिक माती असते, परदेशात तिला मागणी असते भरपूर, नाही का. तर अशा प्रकारे हा फुफसंडी आणि निसर्गरम्य समोरच आपण कुंजरगड पाहतो. पहा किती कुंजरगडाची पश्चिमेची बाजू किती दणकट मजबूत आहेत. आणि या कुंजरगडामध्ये सुद्धा आरपार जाणारे गुहेर आहेत. तिकडे सुद्धा आपल्याला वेगळे ढोली कपारी दिसत आहेत. त्या कपारींचा वापर सुद्धा पूर्वी करत होते. पुढचं नेक्स्ट टाईम आपण त्या कपारींकडे जाऊ आणि माहिती सांगू. यश घोडे फोपसंडीकर या चॅनलला असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता. यश घोडे फोपसंडीकर यूट्यूब चॅनल आहे, अवश्य भेट देऊ शकता. धन्यवाद.